मुंबईमध्ये काही दिवसापासून मराठी आणि हिंदी भाषिक असा वाद आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यातच म्हणजे मनसेची भूमिका आणि या मनसेच्या भूमिकेतून इतर परप्रांतीय जे मराठीचा अपमान करतात त्यांना देण्यात आलेला इशारा। त्यानंतर आपल्यासोबत आज मनसे नेते संदीप देशपांडे आहेत आणि त्यांनी खास घातलेला टी शर्ट देखील आज सकाळ चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। मॉर्निंग वॉक ते करत असतात दादर शिवाजी पार्कात, परंतु आपण पाहिलं तर समुद्रात दुबे दुबेकर मारेंगे अशा आशयाचा जो टी शर्ट आहे तो त्यांनी घातलेला आहे। आपण याच टी शर्ट बद्दल बोलणार आहे। संदीप सर, ह्या ठिकाणी मराठीचा मुद्दा आपण लावून धरला, त्यानंतर अशा प्रकारचे जे मराठीचा अपमान करणारे वक्तव्य आहेत ती येऊ लागली, त्यानंतर त्यामध्ये निशिकांत दुबे यांनी देखील वक्तव्य केले होते आणि तेच वक्तव्याचा विरोध करताना राज ठाकरेंनी जे बोललेले होते ते आज तुमच्या टी शर्टवरती होते। काय नक्की संदेश द्यायचे? नाही, मला असं वाटतं जे वाक्य साहेबांचं होतं तो एक इशारा होता। जे जे मराठी भाषेचा अपमान करतील, मराठी माणसाबद्दल चुकीचं बोलतील, चुकीचं वक्तव्य करतील, धमक्या देतील, मला वाटतं त्यांना तो इशारा होता आणि तो इशारा मी टी शर्टवर प्रिंट केलाय। नक्कीच हा इशारा जरी असला तरी पण सध्या आता मुंबईतली स्थिती काय? तुम्ही मुंबई अध्यक्ष देखील आहात। गेल्या अनेक दिवसापासून मुंबईतील विविध वेगवेगळ्या ठिकाणी मराठी आणि हिंदी वाद आपल्याला कसं आहे, जाणीवपूर्वक काही लोक या पद्धतीचा वाद निर्माण करायचा प्रयत्न करतायत। मला वाटतं त्यांना हा इशारा आहे की मराठी भाषेचा जर अपमान करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं तुम्हाला जे मनसे स्टाईलने उत्तर द्यायचं ते आम्ही देऊच। नक्की काही दिवसापूर्वी आपण नालासोपारा विरार या ठिकाणी देखील गेलेला होता, त्या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती झाली, त्यानंतर साहेबांचं भाषण देखील झालं। आता त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे माहोल आहे? कारण महापालिका निवडणूक जवळ येताना इतर पक्ष आहेत ते या ठिकाणी याचा फायदा किंवा याचा कुठेतरी वेटेज घेताना देखील आपल्याला पाहायला मिळतील। सध्या स्थिती काय? मुळात असं आहे की बघा, मराठी भाषेबद्दल आज आपण जर बघितलं तर सर्व मराठी भाषिक महाराष्ट्रातला हा एकवटताना दिसतोय। ज्या पद्धतीने आपल्या महिला खासदारांनी जाब ह्या दुबेला विचारला संसदेत, मला वाटतं राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून मराठी म्हणून एकत्र येणं, मराठीसाठी म्हणून एकत्र येणं, जे साहेबांचं स्वप्न आहे ते खरं होताना आपल्याला दिसतंय। नक्कीच टी शर्ट बद्दलच विचारायचंय, दुबे दुबेकर मारेंगे नक्की पुन्हा एकदा इशारा आहे का? नाही, नक्कीच जो साहेबांनी इशारा दिला तोच फक्त प्रिंट केलाय। मग आज तुम्ही घातलंय, येत्या दिवस काळामध्ये सगळ्यांनीच हा टी शर्ट घातलेला आपल्याला पाहायला मिळेल? नाही, मला असं वाटतं ज्यांना आवडेल ते त्याच्यात काही मोठी गोष्ट नाहीये, प्रिंट करून घेतलेलं आहे। नक्की प्रिंट केलेला टी शर्ट जरी असलं तरी सुद्धा हा सूचक इशारा आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल, कारण ज्या ठिकाणी निशिकांत दुबे यांनी वक्तव्य केलं त्यानंतर संसदेत देखील हा संपूर्णपणे खासदारांनी महिला खासदारांनी विषय धरला। परंतु मुंबईमध्ये अजूनही काही ठिकाणी असे जर प्रकार घडत असतील तर मनसेकडून आणि संदीप देशपांडेकडून हा सूचक इशारा आहे तो या ठिकाणी आपल्याला म्हणावा लागेल। व्हिडिओ सतीश कदमसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।